मनोज जरांगेंनी मराठा मोर्चा निघत असतानाच उपोषणही करणार असल्याची घोषणा केली आहे। पायी प्रवास आणि उपोषण एकाच वेळी झाल्यास जरांगेंच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। जरांगे यांच्या मोर्चाचा आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून। मुंबईला निघताना जरांगेंनी शेवटचा डाव टाकला। शक्यतो आजपासूनच आमरण उपोषण करत करत मी रस्त्यानंच मुंबईपर्यंत जाणार आहे। पहिल्या दिवसापासून जरांगे उपोषण करणार। जरांगेंचा निर्धार, सरकारची अडचण वाढणार। मराठा आरक्षणासाठी भगवं वादळ मुंबईच्या दिशेने सरकतंय। मात्र मराठा मोर्चा सुरू होण्यापूर्वीच मनोज जरांगेंनी केलेल्या घोषणेमुळे सरकारच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत। मुंबईला जाऊनही मराठा आरक्षण मिळणार नसेलच तर इथूनच उपोषणाला सुरुवात केली तर हरकत काय, असं जरांगेंनी म्हटलं। आता घरी नाही राहायचं, तात्यानं पेटून बाहेर या, केशी फिशी सगळं झुगारून लावा, काय होत नाही त्यांनी। आपले लेकरं मेलेत, ते आपल्यात नाही आहेत, त्यांच्या बलिदान, त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं। म्हणून सगळे घराच्या बाहेर पडा आणि मुंबईकडे चला। मी शक्यतो आता समाजाला विचारून शक्यतो आजपासूनच आमरण उपोषण करत करत मी रस्त्यानंच मुंबईपर्यंत जाणार आहे। जालना ते मुंबई साधारणतः 400 किलोमीटर अंतर आहे। मराठा मोर्चा दरम्यान मनोज जरांगे दररोज 20 किलोमीटर पायी प्रवास करतील, तर काही प्रवास वाहनानं केला जाईल। आज अंतरवाली सराटी ते मातोरीपर्यंत मराठा मोर्चाचा प्रवास सुरू झालाय। जरांगे यांच्या जन्मगावी मातोरी इथं मराठा मोर्चाचा पहिला मुक्काम होणार आहे। उद्या मातोरी ते अहमदनगरच्या करंजी बाराबाभळीपर्यंत प्रवास केला जाईल। 22 जानेवारीला बाराबाभळी ते पुण्यातील रांजणगावपर्यंत प्रवास असेल। पुण्यातील शिरूर इथं मराठा मोर्चाचा मुक्काम असेल। 23 जानेवारीला रांजणगाव ते पुण्याच्या चंदननगरपर्यंत अंतर पार केलं जाईल। चंदननगर खराडी बायपास इथं मराठ्यांचा मुक्काम असेल। 24 जानेवारीला खराडी बायपास ते लोणावळा असा प्रवास केला जाईल। 25 जानेवारीला मराठ्यांचं वादळ नवी मुंबईत धडकेल। वाशीमध्ये मराठ्यांचा मुक्काम असेल। 26 जानेवारीला वाशीपासून मुंबईच्या आझाद मैदानात मराठा मोर्चा दाखल होईल। दरम्यान हा सर्व प्रवास मनोज जरांगे पायी करतील। उपोषण आणि पायी प्रवास एकाच वेळी झाला तर जरांगेंच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशी चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। ते जे काही टप्पे चालणार आहेत त्यांना जर थकवा वाटला तर त्यांनी थांबलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे। मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपण योग्य प्रमाणात पाणी त्यांनी घेतलं पाहिजे। क्षार जे असतात, इलेक्ट्रोलाइट्स, मीठ, साखर, या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात। इलेक्ट्रोलाइट्स घेतले पाहिजेत। त्यांनी नारळाचं पाणी महत्वाचं असतं, मसल्सला पोटॅशियम आवश्यकता असते, ते घेतलं पाहिजे। तर या गोष्टी घेणं, व्यवस्थित इंटेक घेणं हे महत्वाचं आहे आणि विश्रांती घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। मराठा मोर्चाला सुरुवात करण्यापूर्वी मनोज जरांगेंनी निर्वाणीचा शब्द दिलाय। मी असेन किंवा नसेन पण मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे असं आव्हान जरांगेंनी केलंय। त्यामुळे जरांगेंच्या आरोग्याला धोका झालाच तर मराठे आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे। या बिकट परिस्थितीतून सरकार मार्ग कसा काढणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। माधव सावरगावे, नितीन पाटणकरसह साम टीव्ही न्यूज।